हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विशेष अधिवेशन। मराठा समाजाला 10 ते 13% आरक्षण मिळण्याची शक्यता। अधिवेशनापूर्वी सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची बैठक। आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे। अधिवेशनामध्ये सुरुवातीला सगळे सोयऱ्यांचा मुद्दा घ्या। जरांगे मागणीवर ठाम। सगळे सोयरेचा मुद्दा अधिवेशनामध्ये घेतला नाही तर पश्चाताप होईल। मोठं आंदोलन उभारू। मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही। मनोज जरांगेंचा इशारा। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणार। मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। तिकिटासाठी 2-3 लोकांकडून वेगळ्या आरक्षणाची मागणी। येवल्याच्या एडपाटाचं ऐकून सरकार मुद्दा वेगळ्या दिशेनं नेत आहे। जरांगे पाटील आक्रमक। सगळे सोयऱ्यांचा मुद्दा अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात येण्याची शक्यता कमीच। सामाजिक न्याय विभागाकडे 4.5 लाख हरकती आल्याची माहिती। हरकतींबाबतचा अभ्यास सुरू। लवकरच अहवाल सादर केला जाणार। लोकसभेसाठी महायुतीच्या 2 नव्या फॉर्म्युल्याची प्राथमिक चर्चा। भाजप 32, शिवसेना 12, राष्ट्रवादीला 4 जागांचा फॉर्म्युला तर 28-10-10 या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा सुरू। सूत्रांची माहिती। शिंदे गटाच्या लोकसभेच्या काही जागांवर भाजपचा दावा। रामटेक, धाराशिव, परभणी, संभाजीनगर आणि कोल्हापूरचाही समावेश। तर रत्नागिरी, नाशिक, पालघर, उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबईसाठी देखील भाजप आग्रही। सूत्रांची माहिती। देशातील 161 लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचा मेगा प्लॅन। काँग्रेसचे 12 खासदार आणि 40 आमदारांना भाजपमध्ये घेण्यासाठी हालचाली। भूपेंद्र यादव, हिमता बिस्वा शर्मा, विनोद तावडे, बीएल संतोष यांची समिती स्थापन। पुढील आदेशापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार हेच नाव कायम ठेवा। आठवडाभरामध्ये निवडणूक चिन्ह देखील द्या। सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। आमदार गणपत गायकवाडांचे चुलत भाऊ अभिमन्यू गायकवाडांच्या कार्यालयाची तोडफोड। 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण। धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडवण्याचा विरोधकांचा डाव। धारावीचा सोशल इकॉनॉमिक सर्व्हे करा। खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुंबई पालिकेची खिचडी कंत्राटाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ। सर्व कागदपत्र पोलिसांकडे पाठवल्याचा मुंबई महापालिकेचा दावा। माहितीच्या अधिकारातून बाब उघडकीस। आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना सीबीआयनं केलेली अटक हा सत्तेचा दुरुपयोग। मुंबई उच्च न्यायालयाचं परखड मत। राज्यातील निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर। विद्यावेतनामध्ये वाढ, त्याचबरोबर वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतर देखील अंमलबजावणी नाही। अटल सेतूवरून शिवनेरी धावणार। स्वारगेट ते दादर आणि पुणे स्टेशन ते मंत्रालय बस सेवा सुरू होणार। प्रवासाचा 1 तास वेळ वाचणार। दिल्लीसह एनसीआरमध्ये पावसाच्या सरी। विदर्भ आणि मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।